नमस्कार बाळांनो. आज मी तुम्हाला छानशी गोष्ट सांगणार. मला असं वाटतं मी ही सांगितली होती असेल, पण ती ना अर्धवट गेली होती. ओके, तर आता मी पुन्हा एकदा सांगते. 1739 सालचा काळ आहे हा. ओके, तिकडे श्रीमान देवराव नावाचा एक जमीनदार राहत होते. खूप श्रीमंत होते. राजवाडा राजासारखे ते राहत होते. राजवाडा होता मोठा, 10-12 नोकर होते हाताशी, भरपूर पैसा होता. सगळं असं व्यवस्थित श्रीमंतीत, गडगंज श्रीमंतीत शोभेल असे ती व्यक्ती होती. ओके, त्यांचा रोजचा हे होतं, सकाळी उठायचं, ब्रश वगैरे करायचाच, आणि तोपर्यंत त्यांचा रामू नावाचा एक नोकर होता. तो यायचा, सगळ्यांनी पाणी घालायचा त्यांना चूळ भरायला, आणि त्याप्रमाणे ते भरायचे. एक दिवस सहजच त्या रामूचं लक्ष पाणी घालतं त्याच्या वरती बघितलं, तर त्यांच्या कानाकडे गेलं. कानातल्या त्या बाळीकडे गेलं. बाळी म्हणजे बिग बाळी म्हणतो ना आपण, ती बिग बाळी गेलेली शिवाजीराजे वगैरे घालायचे ना, तशी बिग बाळी, तशी ती बघितली त्याने. आणि अशी चमचमणारी चकचकणारी ती बिग बाळी बघून ह्याला थोडंसं मोह झाला. तो असं बघतच राहिला त्या बिग बाळीकडे, आणि तोपर्यंत पाणी कसं हाताच्या ऐवजी इतर कुठेतरी पडत गेलं, त्याच्या अंगावर पडलं. अंगावर पडल्यामुळे काय झालं, ते ओले झाले, पायावर पडलं पाणी, पाय चप्पल ओले, म्हणजे सगळं. ते अरे मूर्खा राम्या, काय करतोय, लक्ष कुठे आहे तुझं? अरे सॉरी काय झालं? अरे पाणी कुठे घालतेस तू? तुला कळतंय का, दिसतंय का, कुठे लक्ष आहे तुझं? थोडा हां, बापरे नाही हो साहेब, आज चुकून माझं ना तुमच्या त्या बालीकडे लक्ष गेलं. कळलं? त्याच्याकडे लक्ष गेलं. अरे तुझी ऐपत आहे का? तुला कळतंय का तू कशाकडे बघतोय? तू इमॅजिन तरी करू शकतोस कशी बाळी तू घेऊ शकतोस म्हणून? कसं काय तुला वाटलं? नाही हो, मला असं सहजच ती आवडली म्हटल्यावर त्यांना डोकं गेलं. तुझ्या बापजाद्यांची तरी ऐपत आहे का ही बिग बाळी घेण्याची, आणि मग बघतोय त्या ह्याच्याकडे, असं म्हटल्यावर त्याने हातातला लोटा तसा फेकून दिला. कळलं? आणि त्यांच्याकडे गेला, तडक त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, ही घ्या तुमची नोकरी सोडली, मी चाललो आहे आता. मला काय बोलायचं आहे ते बोला. माझ्या बापजाद्यांचा कशाला तुम्ही उद्धार केलात? मी आहे ना इकडे, मी ऐकायला तयार होतो. त्यांना कशाला तुम्ही यामध्ये आणलं? चला, मला आता तुमची नोकरी पण नको, तुमचं काहीच नको मला, मी चाललो आहे. अरे रामू, मी चाललो आहे. आणि तो बाहेर पडला, वाड्याच्या बाहेर पडला. चालतोय त्यांच्या त्या जहागिरीच्या बाहेर पडला. सगळे चालतो आणि सातारामध्ये होतं. तर आणि मग त्याच्या लक्षात आलं की आता पण बाहेर तर आलो आहे, पण आता पुढे काय? बरं, तो असा विचार करत चालतोय, दरमजल चालतोय. आणि मग नंतर तो उत्तरेकडे गेला. आणि मग तिकडे त्यांनी एका ह्याला विचारलं, हे काय आहे, कुठचं हे आहे, कसं आहे? ते म्हणाला, आता आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्ही सगळेजण इथे शिकायला आलेलो आहेत. तर शिकून आम्ही आता काशीला जाणार आहोत. तुला यायचं आहे का काशीला? चल आमच्याबरोबर काशीला, तिथे तुला सगळ्या तऱ्हेचं शिक्षण मिळेल. तर हां चालेल, मी येतो तुमच्याबरोबर काशीला. त्यांच्याबरोबर तो काशीला पण गेला. कळलं? सगळं शिक्षण घेतलं त्यांनी तिथलं त्यांचं. म्हणजे त्यांनी काय काय घेतलं सांगते. व्याकरण घेतलं, तर्कशास्त्र, अर्थशास्त्र आणि न्यायशास्त्र, ह्या गोष्टी त्यांनी त्या लोकांकडनं शिकून घेतल्या. आणि तो एकदम तरबेज झाला त्याच्यामध्ये. न्यायात तर तो अगदी हेच होता, आउटस्टँडिंग होता, म्हणजे त्याच्यात त्याला कोण बोलणारच नाही, इतका हुशार झाला. मग तिथले ते गुरु होते, ते म्हणाले, आता बाळा तू जाऊ शकतोस, तुझं सगळं हे झालेलं आहे, शिक्षण झालेलं आहे, आता तू कुठे राहत होतास तिकडे जा. तो विचार कर, कोणाकडे जायचं? सगळं तर सोडून आलं होतं. ठीक आहे, आपण चालू तर करू. चालतोय पुण्याच्या दिशेने गेला. पुण्यात गेल्यावर त्यांनी विचारलं, इथे पेशवे, नानासाहेब पेशवे कुठे असतात किंवा काय? हां जा ना, इथून एवढं. ते तिकडचे लोक सांगतात, नाही इथे 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण ते ॲक्च्युली असं 2 तासाच्या अंतरावर. तो चालतोय. त्याला छान वाढा लागला. मग तो शनिवार वाढा लागला. तो आतमध्ये गेला आणि आतमध्ये विचारलं, मला नानासाहेबांना भेटायचं आहे. ते म्हणाले, हां जा ना तू, हे बघ तिथे असतील. तर तिथे जातो आणि त्यांना सांगतो, मी अशा प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे, मी अर्थशास्त्र, न्यायशास्त्र, नंतर व्याकरण, हे सगळं मी शिकलेलं आहे, मला काही येत नाही असं नाही आहे. तर मी आता काय करू शकतो?
तर त्याने अशी त्यांची थोडीशी परीक्षा घ्यायचं ठरवलं. थोडी परीक्षा घेऊया आणि मग बघूया काय याचं निघतं आहे ते. त्यांनी खूप कठीण कठीण प्रश्न विचारले, कृती घडवून आणल्या कठीण कठीण आणि सांगितलं चल यांची उत्तरं दे. त्यांनी तळातळ उत्तरं दिली. कळलं, एकदम शार्पच होता तो बुद्धीने, त्यामुळे तो काय प्रश्नच नव्हता. त्यामुळे त्यांनी पटापट उत्तर दिली. अरे बघत बसले नानासाहेब, अरे तू तर एकदम खूपच हुशार निघाला आहेस, चल तू आजपासून माझ्याकडे कामाला राहा. कळलं. आणि मग तो त्यांच्याकडे कामाला आला. आता बाळांनो, तुम्हाला माहिती आहे हा राम कोण होता? रामशास्त्री प्रभुणे, ज्याचं नाव आज तागायत आपण लोक घेतो. तो म्हणजे न्याय तर त्याच्या अगदी नसानसात बिनलेलाच होता. उत्तम न्याय द्यायचा, उत्तम व्यवहार करायचा, उत्तम तर्क लावायचा, उत्तम त्याचं सगळंच व्याकरण मस्त होतं. त्यामुळे सगळीकडे तो व्यवहार करायचा. त्यामुळे तो रामशास्त्री प्रभुणे, जो आजपर्यंत आपण म्हणतो नानासाहेबांच्या दरबारातला रामशास्त्री प्रभुणे जो आहे, तो अशा स्थितीतनं रामूचा रामशास्त्री झालेला आहे. कळलं. तर बाळांनो, आपल्याकडे पण जी काही कला असेल ना ती आपण वापरायची, लक्षात ठेवायचं. ही माझ्याकडे कला आहे आणि आपण त्याप्रमाणे घडायचं. कळलं. मला काहीच येत नाही असं म्हणायचं नाही, सगळं येत असतं आपल्याला, फक्त आपण त्याचा वापर नाही करत. आपण आपला वापर केला ना तर आपण पण असेच मोठे होऊ शकतो. कळलं. तर लक्षात ठेवा ही गोष्ट. ओके, बाय.